नमस्कार, मी विकास माने, मेजबारा न्यूजमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्या मागे इथे एक बोर्ड आहे. गॅस टंचाईमुळे सोमेश्वर इडली गृह बंद राहील. शासन म्हणतंय गॅसची कोणतीही टंचाई भारतात जाणू देणार नाही. पण गेली 8 दिवस कर्वेनगरमधली, पुणे शहरातली, जिथं भाजपची पूर्ण सत्ता आहे, अशा पुणे शहरात गेली 8 दिवस अनेक छोटी मोठी दुकानं, हॉटेल दुकानं, मेस या बंद आहेत. अशाच एका पुण्यातल्या हॉटेल सोमेश्वर इडलीगृहाचे मालक आपल्यासोबत आहेत. गेली अनेक दिवस बघतोय मी तुमचं इडलीगृह बंद आहे. का बंद आहे आणि तुम्हाला गॅस मिळतोय का सध्या? पुढे या जरा. सध्या गॅस काही भेटत नाही, पण गॅस न भेटल्यामुळं आमचं हॉटेल 8 दिवस झालं बंद आहे. कस्टमर येतात जातात, एक्स्ट्रा पैसे देऊन सुद्धा गॅस भेटत नाही. ज्यावेळेस आम्ही कमर्शियल गॅस 1600 रुपयाला घ्यायचा, त्याची किंमत आता 6 ते 6,500 रुपये आहे, तरी पण तो गॅस भेटत नाही. त्यामुळं आमचं हॉटेल बंद आहे. किती परिणाम झालाय धंद्यावर त्याचा? भरपूर. कर्वेनगरमधले जवळपास 60% हॉटेल बंद आहेत आणि काही हॉटेल कोळशाची शिगडी असं नवीन काहीतरी जुगाड करून चालू आहेत. कस्टमर तुम्हाला फोन करतात का? पण मग आता रोजचा किती? कस्टमरचा भरपूर फोन आहे. कस्टमर येतात, हे बघा कस्टमर आले जातात, हे आमचे कस्टमरच आहेत. आता या इकडे समोर या जरा. गेली 8 दिवस झाले हॉटेल बंद आहेत. तुम्ही तुमची जेवणाची व्यवस्था कशी करता? पण मग जेवणाची व्यवस्था आमचे रूम वगैरेवर पहिला शेगडी होती, त्यावर भागवलं, पण त्याच्यातलं सुद्धा गॅस संपल्यामुळं आणि हॉटेलवर पण गेलं तर बरेच हॉटेल तर बंदच आहेत. ऑलमोस्ट 60 ते 70% म्हणले तर त्याप्रमाणे. आणि जिथे आहे तिथं बेभाव पद्धतीमध्ये जेवण दिलं जातं, जसं की 40 रुपयाचं, 60 रुपये, 70 रुपये. तर मग आमच्यासारख्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते थोडं अफोर्डेबल नाही. त्या अनुषंगाने तो थोडं इम्पॅक्ट आहे. आणि बरेच हॉटेलमध्ये असं सकाळी आता तुमच्या देखताच आम्ही आलो होतो, तर बंद असल्यामुळे आम्हाला आता परत दुसरीकडे कुठं तर शोधावं लागतं आणि त्याचा बराच इम्पॅक्ट होतो. विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनावर पण ह्याचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. गॅस बंदमुळे आम्हाला शेगडी पेटवावी लागते. याची आपली कसली कोळशाची शेगडी. तुमचा काय व्यवसाय? हॉटेलच? हॉटेलच. कुठे हॉटेल आहे तुमचं? रुची हॉटेल. बर. मग आता किती परिणाम झालाय गॅस न मिळण्याचा याच्या व्यवसायावर? नाही, मग त्या मशीन वगैरे आणून टाकलेले आहेत, त्याच्यावर मग ते सगळं होतं. अच्छा. मशीन आणलेले आहेत 50-60 हजाराच्या, मग त्याच्यावर ते सगळं होतं. पण गॅसमुळे सगळ्यांची टंचाई झालेली आहे. बाकी काय. या, तुम्ही काय करता? मी जॉबला आहे सध्या. कुठं? डेक्कन कॉर्नरला, सदाशिवपेठमध्ये. बर. आता काय वाटतं हे बंद आहे सध्या? आता मी जस्ट नाश्ता करायला आलेलो, दररोज इथूनच करून जातो, पण आज हे बंद असल्यामुळे आम्हाला वापस जावं लागेल. आता दुसरीकडे कुठं व्यवस्था भेटते की नाही ती बघावं लागेल आज. आणि मी आता जस्ट टिफिन घेतला, तिथं टिफिन काकी मी दररोज घेतो, तिथं 40ला भेटतो. त्यांनी पण 2-3 दिवस झालं 50-60 केलेलं आहे. तर मला ते गॅस नसल्यामुळे खूप टंचाई होत आहे. त्यामुळं गॅस बंदमुळे पुण्यातलं दैनंदिन जीवनमान हे अत्यंत हालाकीचं झालेलं आहे. विद्यार्थ्यांचं जीवन आहे ते अत्यंत हालाकीचं झालेलं आहे. जे विद्यार्थी इथं या हॉटेल व्यवसायावर ज्यांचं जेवण रोजचं सकाळ संध्याकाळचं अवलंबून होतं, अशी व्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे. मात्र याच्यावर शासन कुठलाही अवाक्षर उच्चारायला तयार नाही. हे गॅस कधी मिळतील का नाही, अजून किती दिवस हे युद्ध चालेल, या युद्धाचे परिणाम भारताला किती भोगावे लागणार आहेत, याबद्दल शासनाकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. तोपर्यंत या हॉटेल चालकांचं काय, अशी अवस्था पुण्यातली आहे. पुण्यातलं शहरी जीवन हे अत्यंत हालाकीचं झालेलं आहे. दैनंदिन जीवनाची अत्यावश्यक सेवा असलेला गॅस हा सध्या बाजारातनं अचानक गायब झाल्यामुळे त्यावर अवलंबून असलेले सगळे हॉटेल व्यावसायिक, या हॉटेल व्यावसायिकांवर अवलंबून असलेले दैनंदिन जीवन ज्यांचं यांच्यावर अवलंबून आहे, असे सर्व लोक यामुळे बाधित झालेलं आहे. अजूनही शासनाकडनं कुठलाही त्याला पर्याय किंवा कधीपर्यंत संपेल ही टंचाई याच्याबद्दल कुठलंही त्यांच्याकडनं निश्चित अशी डेट कळत नाही. मी विकास माने, मेजबारा न्यूज, पुणे.